खूप साऱ्या माझ्या लाडक्या बहिणी पात्र असून देखील सुद्धा त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. म्हणजेच की 70-80% ज्या लाडक्या बहिणी असतात त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला आहे. परंतु ज्या माझ्या गरीब लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना नवरा नाही, वडील नाही, त्यांचा तलाक झालेला असतो, त्यांच्याकडे म्हणजे कमवण्याचे काही साधन नसते. अशा गरीब महिलांना लाडक्या बहिणीचे नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. तर खूप साऱ्या लाडक्या बहिणी मला Instagramला मेसेज करतात, बोलतात की "राहुल दादा, मी तर पात्र आहे. माझ्या घरी काही नाही. मला शेतीसुद्धा नाही. मी लोकांच्या शेतामध्ये मोलमजुरी करून माझं पोट भागवते. माझ्या मुलांना सांभाळते. तरी देखील मला नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. तर तर मला मिळेल की नाही?" तर तुम्हाला हप्ता मिळेल की नाही हे 50% चान्स आहे. बघा, आता जो डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला एकत्रित मिळणार आहे 14 जानेवारीच्या आधी. 14 जानेवारीच्या आधी मकर संक्रांतीच्या मध्ये मकर संक्रांत जेव्हा येईल, तेव्हा तुम्हाला ₹3000 मिळणार आहे एकत्रितपणे. बघा अजून जी-आर आलेला नाही, परंतु जो 3000 हप्ता मिळणार आहे 2 महिन्याचा एकत्रितपणे, ते खूप साऱ्या आमदार लोकांच्या पोस्ट मी वाचल्या आहेत. ते तुम्हाला मी पुरावा पण देखील माझी जी पुढची व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पुरावा देखील देईल, की डिसेंबर आणि जानेवारीमध्ये एकत्रित ₹3000 येण्याची शक्यता आहे. दाट शक्यता आहे. 99% शक्यता आहे, की दोन्ही हप्ते एकत्र येईल. परंतु अजून जी-आर निघालेला नाही. तर 2-3 दिवसामध्ये जी-आर निघून जाईल. त्यानंतर आपल्याला कन्फर्म होईल, की ₹3000 एकत्रित येतील की नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही, त्यांनी टेन्शन घेऊ नका. जे मकर संक्रांतीला ₹3000 एकत्रित येणार आहे, त्याच्यामध्ये तुमचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे, तो ॲड होऊन येण्याची शक्यता आहे. खूप जास्त शक्यता आहे. जर आलं तर तुमच्यासाठी चांगलं आहे. जर तेव्हा पण तुमचा हप्ता नाही आला, तर समजा की तुम्हाला अपात्र केलेलं आहे. मला माहिती आहे तुमची काही चुकी नाही याच्यामध्ये. तुमच्या घरी कमवणारा कोण नाही. परंतु बघा, जेव्हा तुम्ही के-वाय-सी करतात के-वाय-सी केली असेल, त्याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या चुकी करतात. जे तिथे ऑप्शन आलेले 2 की माझ्या घरातला कोण गव्हर्नमेंट जॉबला आहे की नाही, ते तुम्ही हो करून देतात किंवा तुम्ही तुमची जी जात असते ती निवडायची असते. अनुसूचित जाती-जमाती तिथे पण चुकी केली असेल, तर अशा कारणामुळे पण तुम्ही अपात्र होऊ शकतात. खूप सारी कारणे आहेत. परंतु अशा खूप साऱ्या बहिणी बोलतात की मी सर्व के-वाय-सी पण बरोबर केली. माझे डॉक्युमेंट मी अंगणवाडी सेविकाकडे पण दिले, तरी पण मला आले नाही पैसे. तर मी हे सांगेल की बघा, जेव्हा आपण डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकाकडे देतो, तेव्हा ते डॉक्युमेंट कलेक्टर ऑफिसकडे जातात. तर त्याच्या पडताळणीमध्ये थोडा टाईम लागू शकतो. पडताळणी होणार, त्यानंतर पात्र की अपात्र ठरवणार. माझ्या मतानुसार बहुतांश लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता तो डिसेंबर आणि जानेवारीमध्ये एकत्रित येण्याची दाट शक्यता आहे. तर तुम्ही वेट करा, थोडं वाट बघा, मकर संक्रांतीपर्यंत वाट बघा. जर तुम्हाला आले हप्ते एकत्रित तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे नोव्हेंबरचा पण येईल, डिसेंबरचा पण येईल आणि जानेवारीचा पण येईल. आणि काल आणि परवा कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ते आलेले आहेत नोव्हेंबरचे, त्यांनी कमेंट सांगा. तुमच्या तालुक्याचे नाव, तुमच्या गावाचे नाव कमेंटमध्ये लिहा. जेणेकरून ज्या पण आपल्या लाडक्या बहिणी कमेंट वाचतात, त्यांना थोडी माहिती होईल, की त्यांच्या आजूबाजूला पैसे आलेले आहेत.